मराठा सेवा संघ प्रणीत छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापुर शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान इनके जन्मदिन के अवसर पर गुलपोशी प्रोग्राम लिया गया। इस प्रोग्राम के सदर माजी उपमहापौर नाना काळे थे। मेहमान खुसूसी माजी महापौर आरिफ शेख, शिवसेना शिंदेगढ़ के अमोल बापू शिंदे, राजेंद्र जाधव, राजू प्रधाने, राजा बागवान, अल्ताफ लिंबूवाले, फैयाज बागवान इनकी मौजूदगी थी। मुबिन सैयद, मुजीब खलीफा, जुबेर कुरैशी इनकी मौजूदगी में प्रोग्राम हुआ। मेहमानों के हाथों मतीन बागवान इनका सम्मान किया गया। इस प्रोग्राम को कामयाब बनाने के लिए छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के सभी पदाधिकारी कार्यकर्ताओं ने मेहनत ली। देखिए हमारे पत्रकार गफूर सौदागर इनकी एक रिपोर्ट। यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्वच बंधू, प्रथमतः मी मतीनबाईंना माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, त्यांच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण हो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मतीनबाई एखाद्या व्यक्तीला जोडले तर आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती असा त्यांचा एक संवाद असतो प्रत्येकाशी। गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असताना समाजामध्ये सर्व समाजाला एकत्र घेऊन जाऊन काम करण्याचं त्यांचे हातोटी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, सोलापूर शहरामध्ये सिद्धरामेश्वरांची यात्रा असेल किंवा अनेक जाती धर्माचे सण उत्सव असतील, त्या प्रत्येक उत्सवामध्ये मतीनबाई जातीचा पडदा सोडून प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची भावना असते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजर होत असतात। त्यांच्या हातून असंच एक चांगलं काम घडावं, त्यांच्या हातून पूर्णपणे समाजाची सेवा घडावी, आपल्या पूर्ण परिवारातून असेल, आपल्या व्यापारातून असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा बराच वेळ मतीनबाई समाजासाठी देत असतात। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर नगरीचे माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे बंधू, आमचे सहकारी अमोल बापू शिंदे, विजय परवानेजी, दुसरे आमचे अल्पसंख्याकांचे अध्यक्ष जुबेरभाई बागवान, अल्ताफ लिंबूवाले, भाऊसाहेब रोडगे, आमचे मार्गदर्शक राजा बागवान सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र KMC गार्डनचे मुबिन सय्यदजी, खलीफाजी, ट्रिपल आणि खास करून आमचे मित्र राजनभाऊ जाधव, उपस्थित सर्व मान्यवर। आताच बापूने सांगितल्याप्रमाणे मतीन बागवान यांचं काम खरोखरच कुठलाही असं काम आजचे दिवस बागवान सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की सध्या कसं वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये कुठलंही समाजामध्ये तेढ निर्माण होते, रात पाठ कधी न बघता मतीन बागवानला खास करून डिपार्टमेंट फोन करून सांगतात की त्या ठिकाणी जावं, तुम्ही, तुमची गरज आहे। आणि मतीनबाई कुठलीही पर्वा न करता त्या ठिकाणी कुठलं वातावरण आहे, कशी परिस्थिती आहे न बघता दोन्ही समाजाला हात जोडून तिने दोन्ही समाजाला एक करण्याचं काम मतीनबाई करतात। खरोखरच हे उल्लेखनीय काम आहे। आणि आजच्या युगामध्ये सध्या राजनभाऊ तुम्हाला माहिती आहे की आजची जी परिस्थिती आहे त्यामध्ये मतीन भाऊने आणि त्यांच्यासोबत आमचे राम गायकवाड सर असू दे, रजबरे असू दे, त्यांचे राजू उंडेकरी असू दे, कुठलीही त्यांची जी एक टीम आहे, आमचे बशीरभाई यांची जी टीम आहे, तिने कुठलाही कार्यक्रम असू दे, आंबेडकर जयंती असू दे, शिवजयंती असू दे, अहिल्यादेवी होळकर जयंती असू दे, कुठलीही समाजाची जयंती असू दे, ही टीम सर्वात आगळा वेगळा बापू तुम्ही सांगितल्याप्रमाणे मतीनबाईंना कुठलीही संत पुरुषाचं जयंती असू दे, सर्वापेक्षा वेगळा हार त्यांचा असते। आपण बघितलं तर असं वाटेल की हा मतीनबाईंचा हार आहे, एक आगळा वेगळा छाप आजच्या या सोलापूर शहरामध्ये त्यांनी आपणावर ठसा उमटलेला आहे। खरोखरच त्यांचं काम एवढं चांगलं आहे की त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे। तुम्ही म्हणता की आणि सर बापू खास करून नाना स्वतःच्या खिशात पैसे काढून हा काम करणारा नेता आहे, असं नाही की वर्गणी जमा करून आणि कुणालाही नेत्याला, कुठल्याही राजकीय पक्षाला, जसं सध्या बापूमध्ये पैसे आहेत त्यांच्याकडून न मागता स्वतः खिशातले पैसे शुभेच्छा देण्याकरता मंचकावर उपस्थित असलेले सोलापूर नगरीचे माजी महापौर आदरणीय आरिफभाई शेख, तसेच माजी उपमहापौर पद्माकर नानासाहेब काळे, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते बिज्जू अण्णा प्रधाने,
मतीनबाईंवर प्रेम करणारे मंचकावरील सर्वच मान्यवर, वेळाभावी सर्वच मान्यवर म्हणतो, उपस्थित सर्व मतीनबाईंवर प्रेम करणारी मंडळी, खऱ्या अर्थानं मतीनबाईंचं काम हे बोलण्या इतकं छोटं काम आता राहिलेलं नाही आहे आणि हे सगळ्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. माणूस म्हणून कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणलं तर मतीनबाईंकडे बघितल्यानंतर लक्षात येत आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना तर एकत्र करतातच, पण ते करत असताना स्वतःची प्रगती, सोबत असणाऱ्या सगळ्यांची प्रगती कशा पद्धतीने होईल, समाजातल्या प्रत्येक माणसाला आपल्या माध्यमातून कसा आधार देता येईल, कशा पद्धतीनं त्याला सहकार्य करता येईल, ही भावना ठेवून सातत्यानं रोज आपलं जीवन जगत असणारे मतीनबाईंचा माझा काय आजचा विषय नाही आहे. माझे भाऊ त्यांचे म्हणजे महेश भैया म्हणून आमचे होते, दत्तू भैया होते, त्यांचे ते मित्र. खऱ्या अर्थानं त्यांना मी गेल्या 20-25 वर्षापासून बघतो, पण आज जर मतीनबाईंकडे बघितलं, मतीनबाईंचा मुलगा आज आमच्यावर शिवसेना पक्षात काम करतोय, त्यांची सगळी मुलं असतात माझ्याबरोबर. मतीनबाई त्या मुलांचे मोठे भाऊच वाटतात मला. कधीच मतीनबाई त्यांचे वडील वाटले नाहीत. एवढ्या चांगला फिटनेस सांभाळून खऱ्या अर्थानं आज मतीनबाई तुमचा कितवा वाढदिवस आहे? हा, वाटत नाही 43 मला तरी काय वावं करत नाही. आमच्यात त्यांच्यात 2 वर्षाचं अंतर वाटतंय फक्त. एवढा चांगला फिटनेस मतीनबाईने सांभाळलाय. मी मतीनबाईने एवढंच सांगतो की ज्या भावनेतून आपण समाजाची सेवा करता त्याच पद्धतीनं ही समाजाची गरज आहे. आता राम गायकवाड सर असतील, मतीनबाई असतील, अशा मंडळींची खऱ्या अर्थानं सोलापुरामध्ये खूप गरज आहे. आणि राजकारणात काम करणारे आम्ही वेगवेगळ्या पक्षावर वेगवेगळे विचार मांडणारी सगळी मंडळी आहोतच, पण सगळ्याला घेऊन जाणारा विचार सोबत असणं हा खूप लाख मोलाचा आहे. आणि मतीनबाई आपला जो परिवार तुम्ही जे तयार केला आहे ते सगळे तुमचे सहकारी त्याच पद्धतीनं काम करतात, त्यांचंही काम त्याच पद्धतीचं आहे. खरं तर आज आपला वाढदिवस मला माहीत नव्हतं की भाषणं वगैरे होणार आहेत. मला वाटलं होतं 7:30 ते 9:30, फक्त तुम्ही थांबणार आणि भेटायचं आहे म्हणून मला यायला उशीर झाला, त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी करून एवढी विनंती करतो. आज त्यांच्या वाढदिवसाबद्दल मला बोलावलं. मी खरं तर सकाळीच बघितलं होतं, त्यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला होता. मी माझ्या मुलीकडे विजापूरला गेलो, यायला उशीर झाल्यामुळं मी आल्या आल्या तिथंच नवीन चौकीपाशी उतरून परत इकडं झालं. तर आज मतीनबाईचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आम्ही शिवछत्रपती जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरे माँ बाप की दुआ से और सभी मेरे साथियों की जो मेरे साथ कंधे कंधा लगाकर काम करते हैं, उनकी वजह से हम इंसानियत के लिए जो काम कर रहे हैं, मराठा सेवा संघ और छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड बोलकर, आज जो हालात और वक्त ऐसे थे, 15-16 साल से हम महाराज का बैनर लेकर काम कर रहे थे, लेकिन कुछ हालात ऐसे बने जैसे नाम होते रहता वैसे कहीं ना कहीं दरार पैदा होते रहती है. तो उस वक्त अल्लाह की जिसको गैबी मदद बोलते हैं, वो खुदा का कुदरत का एक करिश्मा ऐसा था. मैं हो, मेरे दोस्त रजबरे साहब हो, जाहिद पद्दी हो, राजू उंडेकरी हो, तनवीर गुलजार हो, हमारा वो एड़ा पहलवान रियाज हो, ऐसे टोटल कादर भाग नगरी, ऐसे जो भी हम उस वक्त के 15 से 16 लोग थे, सब जन हम एक बड़ी अड़चन में आए थे. शिव जयंती को भी 15 दिन थे और किसी का चैलेंज आया. हम बोले क्या करना. वैसे हालात में फिर राम सर से मुलाकात हुई, फिर बापू से कुछ बात हुई. उसी के साथ साथ हमारे जो बड़े भाई चंद्रकांत वनकर, चंदू दादा को भी बात मालूम पड़ी कि ये बैनर लेकर चलते वक्त तुमको तकलीफ हो रही, तो उसके अंदर उन्होंने मशवरा किया. तो उसके साथ साथ खेड़ेकर साहब कुछ चीज़ का पता चला कि बाबा या नाइंसाफी हो रही है, गलत हो रहा है. जो आदमी और उनकी टीम वर्क जो एक मराठा सेवा संघ के नाम से तो नहीं है,
लेकिन छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड बोलकर वो खुद से अपना काम कर रहे हैं। इस वक्त तो उनको तकलीफ हो रही है, तो जैसे उनको समझ में आया और बापू राम सर और अनेक लोग हैं जो समझाने के बाद खेड़ेकर साहब से मुलाकात हुई। खेड़ेकर साहब हमको बोले मतीन शेडी बोलते बेचारे मेरे को, सर को मालूम है मैसेज भी वैसे ही आता है, बातचीत भी वही होती है। मराठा सेवा संघ के अंदर जुड़ने के बाद कई एक लोग कारपोरेट बने, आमदार बने, खासदार बने, लेकिन फिर से हमको बार बार वो फड़ी तैयार करना पड़ रहा है। लेकिन मैं आपका जो नाम सुना हूँ, आपके बारे में मेरे को जो मालूमात मिली है, मैं आपके ऊपर पूरा भरोसा रखते हुए सोलापुर शहर का मुस्लिम समाज का अध्यक्ष बोलकर मैं तुमको इस चीज की मतलब इस चीज के ऊपर तुमको बरकरार रखते हुए ये जिम्मेदारी आपके ऊपर सौंपता हूँ। लेकिन मेरे को आप एक शब्द दो, आज हर लोग यहाँ मेरे सामने इस चीज का खुलासा करना जरूरी है। ऐसा है जो शब्द रहता, जो जबान रहती, वो बहुत अहमियत रखती। पैसा आज नहीं तो कल नसीब में अगर मिलना है तो देने वाला वो है हमारी नीयत और अमलों पर। इतनी बड़ी जो मेरी प्रॉपर्टी है ये मेरी दौलत है, मैं ऐसा समझता हूँ अल्लाह के बदले से जो मेरे भाई लोग हैं। तो मौला साहब आप जो भरोसा मेरे ऊपर रखे हैं, इंशाअल्लाह ताला जिन हमारी पूरी टीम वर्क अजबर रहते हैं, जाहिद भाई थे, राजू भाई थे, सब लोग थे, सही है ना मौला साहब। आप जो भरोसा मेरे ऊपर रख रहे, जब तक जिंदा हूँ, जब तक अल्लाह ने मेरे को हयाती दिया है, जब तक मेरे आंख में ताकत है, तब तक या मरते दम तक मैं मराठा सेवा संघ छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड का ये बैनर लेकर चलूंगा। और जब ऐसा लगेगा तो उस वक्त मैं खामोशी इख्तियार करूंगा। लेकिन कोई भी राजकारण में भले मेरा वो नफा हो या नुकसान हो,